आजचा हा कार्यक्रम अतिशय भावनिक सुंदर होता. अगदी सरांनी सुरू केलं तेव्हापासून आमचे सुद्धा आई वडील आमच्या चेहऱ्या समोरून हटले नाहीत. आम्हालाही असं वाटत होतं की आत्ता माहेरी जाऊन आई वडिलांना मिठी मारावी. विठ्ठलराव, पहिलं तुमचं अभिनंदन आणि आभार की असा हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणलेला आहे. सोसायटीच्या माध्यमातून मी आल्यापासून बघतोय आपण अनेक असे कार्यक्रम घेत असतात. खूप चांगल्या सोसायटीच्या माध्यमातून आपण काम करतात. साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम अगदी मोफतरित्या आपल्या शिर्डीकरांसाठी आणि शिर्डीतील बाल गोपाल विद्यार्थ्यांसाठी हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी शिर्डी येथील श्री साईबाबा शैक्षणिक संकुल ऑडिटोरियम हॉलमध्ये आज न समजलेले आईबाप या विषयावर प्राध्यापक वसंत हंकारे यांचं प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपली उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पत्नी सौ वंदनाताई गाडीलकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी दाभाडे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांसह श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व साई संस्थान सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय. श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळाच्या वतीने तसेच श्री साईबाबा संस्थान यांच्या सहकार्यानं शिर्डी व परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राध्यापक हंकारे यांनी आई वडील आणि मुले यांच्यातील नात्याचं गुंतागुंतीचं पैलू अतिशय प्रभावीपणे मांडलंय. प्राध्यापक हंकारे यांच्या भारावून टाकणाऱ्या व्याख्यानानं सभागृहात एक भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मांडलेल्या वास्तव्यामुळे अनेक विद्यार्थिनी आणि उपस्थित पालक अक्षरशः रडले. नात्यातील समज, संवाद आणि स्नेह वाढवण्यावर आधारित या व्याख्यानानं उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श केलाय. चेअरमन विठ्ठल पवार यांनी प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचं स्वागत करत सत्कार केला तर इतर सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांची भरकटलेली मस्तके ठिकाणावर आणण्यासाठी प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचं व्याख्यान अतिशय महत्त्वाचं ठरत असून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचा विशेष आग्रह या कार्यक्रमासाठी होता आणि त्यांच्या सहकार्यानेच हा सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करता आल्याची भावना विठ्ठल पवार यांनी व्यक्त केली आहे. तोडणारी माणसे तर मी खूप आहे पाहिली, माणसांना माणसाची जोडणारा हंकारे साहेब तुमच्यासारखा कोणीतरी पाहिजे, तुमच्यासारखा कोणीतरी पाहिजे की माणसं आणि या लेखी आई बापांशी जोडायला आपण आलेला आहात. पुनश्च एकदा आपलं संस्थांच्या वतीनं कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो आणि आपल्यातला हा दुरावा कमी करतो. अब तुम्हारे हवाले वतन साथी हो असं म्हणतो आणि जास्त वेळ न घेता आमच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन त्यांच्या नावात विठ्ठल आहे, शिर्डी म्हणजे पंढरपूर, त्या विठ्ठलांना विनंती की आपण आपलं मनोगत प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करणार आहोत कारण जास्त वेळ आपल्याला प्राध्यापक वसंत हंकारे साहेबांना द्यायचा आहे. मान्य विठ्ठलजी पवार सर. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या सहकार्याने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आज शालेय बक्षीस वितरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं जगाला सबका मालिक एक संदेश देणारं आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आज या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले वक्ते प्राध्यापक वसंतजी हंकारे सरांच्या अनेक व्याख्यान तुम्ही युट्यूबवर बघितलेले असतील. प्रत्यक्षात आज या शिर्डी साईंच्या नगरीत तुमच्याशी संवाद साधण्याचा योग त्यांना आज आलेला आहे. आपली संस्था 1957 साली स्थापन झाली. त्यानंतर या संस्थेच्या भरभराटीमध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेचे कामगार, या संस्थेचे सभासद
आणि उद्याचे भावी नागरिक म्हणून तुमच्याकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या समाजामध्ये वावरत असताना आज विद्यार्थी दशेतून तुम्ही भावी नागरिक होणार आहात आणि या देशाचे बलस्थान तुम्ही आहात. आजचा विद्यार्थी हा उद्याचा IAS ऑफिसर होऊ शकतो, उद्याचा आमदार खासदार होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. आणि या देशाच्या जडणघडणीत खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा एक असा घटक आहे की तो माणूस आयुष्यभर ज्ञात अज्ञात व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चित आज साहेबांच्या माध्यमातून आई वडील आणि भरकटलेला समाज या समाजाचं जर आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निश्चितच आज आपण क्राईमच्या बातम्या जर पाहिल्या, या क्राईमच्या बातम्यांकडे बघत असताना तरुण मुलं कसे भरकटले जातात आणि त्यांचं मस्तक जर ठिकाणावर आणायचं असेल तर त्यांना विचाराची शिदोरी घेऊन त्यांच्या डोक्यात धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण झाल्याशिवाय या युवकाचं मस्तक ठिकाणावर येणार नाही. आणि ते मस्तक ठिकाणावर आणण्याचं काम वसंतजी हंकारे सरांसारखे व्याख्याते निश्चित करीत असतात आणि समाज प्रबोधन त्यातनं होत असतं. आज हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर सर यांनी सूचित केलं आणि हा कार्यक्रम या हॉलमध्ये झाला पाहिजे. आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तसेच उपकार्यकारी दराडे साहेब, प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या विचार विनिमयातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, शांततेने हा कार्यक्रम बघा अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आजचा हा कार्यक्रम अतिशय भावनिक सुंदर होता. अगदी न समजलेला बाप म्हणजे अगदी सरांनी सुरू केलं तेव्हापासून आमचे सुद्धा आई वडील आमच्या चेहऱ्या समोरून हटले नाहीत. आम्हालाही असं वाटत होते की आत्ता माहेरी जाऊन आई वडिलांना मिठी मारावी अक्षरशः. आणि खूप त्यांनी आता आज जे व्याख्यान दिलं सरांनी अतिशय चांगलं आणि योग्य वयात मुलांना जे व्याख्यान ऐकायला मिळालं. अगदी अनोळखी कोण मुलगा मुलगी त्यांच्या आयुष्यात येते आणि त्याच्यासाठी ते आई वडील त्यांच्यासाठी दुश्मन वाटायला लागतात. खरं त्यांचा हा वयाचा भाग असतो त्यांचा. परंतु आज सरांनी त्यांना जी त्यांची कानउघडणी केली असंच म्हणावं लागेल. प्रेमातही समजवलं, धाकातही समजवलं, पण खूप अतिशय त्यांना आयुष्यात उपयोगी पडेल असं आणि नेहमी ते आई वडिलांना मिठीच मारून राहतील मला असं वाटतं. मुलांसाठी खरं तर हे अतिशय गरजेचं हे व्याख्यान होतं आणि सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्याख्यान मुलांना कानावर पडलं. पालकही होते आणि आता यापुढे खूप गरज आहे कारण मोबाईल, इन्स्टा, फेसबुक हे सोशल मीडियावरून मुलं वेगवेगळे त्यांना मेसेज येतात, कोणाच्याही आहारी जातात. त्यामुळे हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं. असे कार्यक्रम, उपक्रम असेच नेहमी शाळेमध्ये चालू राहावेत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गाडीकर मॅडम, आदरणीय हंकारे सर आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपले सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मंडळी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठलराव, पहिलं तुमचं अभिनंदन आणि आभार
की असा हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आपले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात, परंतु त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक असते. आणि हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हे करतात. मुलांचं कौतुक केलं तर त्या मुलाला चांगलं वाटतंच, परंतु त्यापासून बाकी मुलं प्रेरणा घेतात आणि म्हणून हे असे कार्यक्रम आयोजित करणं खूप आवश्यक आहे. सोसायटीच्या माध्यमातून मी आल्यापासून बघतोय आपण अनेक असे कार्यक्रम घेत असतात. खूप चांगल्या सोसायटीच्या माध्यमातून आपण काम करतात. या ठिकाणी जे पालक आलेले आहेत आणि विद्यार्थी आलेले आहेत, आपण नेहमी असं म्हणतो की आता मुलं बिघडत चालले आहेत, पिढी बिघडलेली आहे, फक्त टीव्ही बघते, मोबाईल बघते, परंतु आपण मुलांना काय देतो हे खूप महत्वाचं आहे. जर आपणच मोबाईल खेळत बसलो तर मुलं पण मोबाईलच खेळणार आहे. त्याच्यामुळं मुलांना चांगले विचार, चांगले संस्कार पण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जे हंकार सरांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे, या निमित्ताने खूप चांगली बाब आहे. हंकार सरांचं मी युट्यूबवरती 2-3 व्याख्यान ऐकलेलं आहे. मला वाटतं की आपल्याकरता ही विचारांची मेजवानी या ठिकाणी ठरणार आहे. या निमित्तानं मी फक्त आपल्याला एकच सांगेन की आपण सर्वजण, त्यामध्ये आम्ही पण आहोत, आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत की या साईबाबांच्या नगरीमध्ये आपल्याला राहायला मिळतंय, थांबायला मिळतंय, काम करायला मिळतंय. आपण बघतोय की जगभरातून फक्त काही सेकंद किंवा जास्त काही मिनिट दर्शन घेण्याकरता लाखो भक्त या ठिकाणी येतात आणि आपण तर या भूमीमध्येच आपण राहतो, काम करतो. त्याच्यामुळं आपण सर्वजण स्वतः तरी खूप भाग्यवान समजलं पाहिजे. असं म्हणतात की साई सचरावर म्हटलेलं आहे की अनंत जन्माच्या ज्या पुण्यगाठी आपल्या सोबत आहेत, म्हणून आपल्याला साईबाबांचं सानिध्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच भाग्यवान आहात. या संस्थांमार्फत अनेक सुविधा सवलती आपल्या पालकांच्या मुलांना दिलेल्या आहेत, त्याचा आपण चांगला उपयोग करावा. मी फक्त मुलांना एवढंच सांगेन की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, ज्याला जे आवडतं का ते करा. मग कुणाला आता काही एक मुलगा डॉक्टर झालाय, काहींना वकील व्हायचं असेल, काहींना अधिकारी व्हायचं असेल, काहींना खेळाडू व्हायचं असेल, काहींना बिझनेस करायचा असेल, पण तू ज्याही क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची उच्चतम पातळी गाठा. मी असंच आपल्याला सांगेन. मी नेहमी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपण जीवनामध्ये कसं काम करायचं, तर ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये जाल तिथली उच्च पातळी आपण गाठायची. मग तुम्ही चहावाला जर झाला, चहाची तत्व जरी टाकली तर असा चहा बनवा की ज्या ठिकाणी सगळे लोक येतील. असं तुम्ही बिझनेस करा की ज्या ठिकाणी तुम्ही नफ्यासोबत सेवा पण करा. असं आपण काम करा. मी एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करेन. आपल्याला हंकार सरांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा विठ्ठलराव पवार आणि त्यांचे सहकारी, त्यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम मी श्री साईबाबा संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार मानेन की जे पवार साहेबांनी ज्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. वसंत अंकारे सरांचा जो प्रोग्राम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी गर्दी असते. गर्दी म्हणजे ते दर्दी लोकांचीच गर्दी असते. त्यांचं मार्गदर्शन हे पुस्तकाच्या पलीकडं आणि मोबाईलच्या बाहेरचं हे मार्गदर्शन असतं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत अनेक मुलींचे घर सुखी झाले, संसार सुखी झाले, मुलांचे प्राण वाचले, मुलं निर्व्यसनी झाले. असं मार्गदर्शन, असं सुंदर असं मार्गदर्शन आणि तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचं जे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं, जो त्यांनी व्याख्यान आज आयोजित केलं, इतकं सुंदर आणि छान व्याख्यानाच्या माध्यमातून शिर्डीतील प्रत्येक तरुणाला त्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल अशा या सरांचे मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था
तसेच साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम अगदी मोफतरित्या आपल्या शिर्डीकरांसाठी आणि शिर्डीतील बाल गोपाल विद्यार्थ्यांसाठी हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी सोसायटीला आणि संस्थांना विनंती करेल असाच कार्यक्रम तो वारंवार या ठिकाणी घेऊन मुलांचा मन परिवर्तन करण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्यास आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आभार. आज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या माध्यमातून प्राध्यापक वसंत हांडरे सर यांचं खूप विद्यार्थ्यांसाठी खूप छान असं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये आम्ही सुद्धा भारावून गेलो. पण येणाऱ्या पिढीला या जगामध्ये कसं सामोरं जायचं, कसं आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं उच्च शिक्षित व्हायचं, आपल्या घरच्यांना, आईवडिलांना, आजोबांना, आईला कसं सांभाळून घ्यायचं, येणाऱ्या पिढीला आपल्याला कसं मार्गदर्शन करायचं, एक अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शन मी सरांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थान आणि श्री साईबाबा संस्थान कोऑपरेटिव्ह चेअरमन श्री विठ्ठलराव पवार यांनी केलेल्या आयोजित या कार्यक्रमाला मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकतं. बाप संपला बाप. रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी सगळं काही घेऊन येतो. त्या बापाच्या कानात त्याचा मित्र, त्याचा सवंगडी जेव्हा सांगतो तुझ्या पोराला दारू पिताना मी काल पाहिले, बाप संपला, मेला. पायात एक खेळा घुसला नालायकानो तर आई ग पप्पा ग पायी घेऊन आम्ही लंगडतो. 4 दिवस आम्हाला झोपता येत नाही, एवढ्या वेदना आम्हाला होतात. मृत्यूच्या दारात तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा अब तो झुक जा संभा, हमने तेरी खाल उधेड़ दी, तेरे नाखून निकाल दिए, तेरी जबान हमने खींच ली, अब तेरी आंखें निकाल दूंगा. राजा चुकला नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही साड्या डोळ्याच्या आत पार निघून गेल्या. सर्रा आवाज आला. पण महाराष्ट्राचा हा वाट शत्रू समोर चुकला नाही, कारण माझ्या राजाच्या डोळ्यासमोर मृत्यूच्या दारात समोर उभा होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजीराजा. जेव्हा तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरात आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. रात्रीच्या अंधारात मात्र तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते लय ओरडते. का रडतेस का? का रडतेस? रडू नकोस बाप, अजिबात रडू नकोस बाप. रोज 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 पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ, नाही मिळणार बघ. जेवढे दिवस ती आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला घरात दिसतच नाही की पप्पा. आज घरी लवकर या की हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. आय मेड मसाले राईस फॉर यू पप्पा, रिअली इट इज एक्सलंट पप्पा. लास्ट टाइम इट वॉज बॅड, पण आता मी आईकडून शिकली ना हो पप्पा. या ना पप्पा, दादा सगळं संपून टाकल. तुम्ही जर नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा पप्पा. आणि खरंच ग, मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. आता कोणाला सांगू? पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार हळूच माझ्या कानात पप्पा तुला 100 रुपये देतं का हो पप्पा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडती. बापाने तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे. आता कोणाला जवळ घेऊ ग, आता कोणाला सांगू बाळा. आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि माझ्या लेकरा इकडे 100 रुपयानं काय होत आहे? आय एम गोइंग टू गिव्ह यू 500 रुपीज माय डिअर, माय डार्लिंग. यू आर माय हार्ट, यू आर माय वेल्थ, यू आर माय स्ट्रेंथ, यू आर माय पॉवर माय डिअर. आय एम गोइंग टू गिव्ह यू 500 रुपीज. आता कोणाला 500 रुपये देऊ ग मी? कोणाला देऊ? किसको दो 500 के नोट? उसके हाथ में थाम लो. किसको? किसके हाथ में थाम लो? हे पुरी
तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो रडू नको म्हणून, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पोरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हांबरडा फोडून रडतो पोरी. कधी तर जायचं बा, एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं माझ्या पोरानो, एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? तुझ्या बापाचं नाव काय? हातातली थाळी फेकून देत, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगाखांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. असं ज्याला आपण प्रेरणादायी व्याख्यान म्हणण्यापेक्षा आज आपल्यातल्या बऱ्याचशा जणांना न समजलेले आईबाप समजले असतील यात कुठलीही शंका नाही. आणि सर, सांगायला मनस्वी आनंद वाटतो की या ऑडिटोरियम मधला सगळ्यात उच्च प्रतीचा कार्यक्रम, आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले, परंतु त्यातला हा अतिउत्कृष्ट आणि सगळ्यांना भावणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा असा हा कार्यक्रम आपण सत्य घटनेवर आधारित सादर केला. त्याबद्दल आपलं त्रिवार वंदन करतो आणि जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा प्राध्यापक वसंत हंकारे सर, आम्ही आभार मानत नाही, आभार परकेचे मानायचे असतात. आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो, कारण घरी गेल्यानंतर प्रत्येक लेकरू आपल्या आई बापाला मिठी मारणार आहे, आणि ती एक दिवस नाही तर आयुष्यभर मारणार आहे, यात कुठलीही शंका नाही. असं वातावरण भारावलेलं आपण केलेलं आहे. त्यामुळेच म्हणतो, आभाराचे भार कशाला, सत्काराला हार कशाला, एकमेकांच्या हृदयातच घर करू, अरे त्या घराला दरवाजे कशाला, त्या घराला दरवाजे कशाला, असे आपण वारंवार येत जा, आमच्या बॅटऱ्या चार्ज करत जा आणि आमच्या लेकरांना असंच मार्गदर्शन करत जा. यात सर्वात मोठा वाटा आभार जर आणि ऋण व्यक्त करायचे असेल तर माननीय कार्यकारी अधिकारी पक्षी गाडेलकर साहेब, त्यांची खूप इच्छा होती की माझ्या या लेकींना, माझ्या लेकरांना आपलं व्याख्यान ऐकायला मिळावं. आणि त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी आणि संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, सर्व प्रशासन आणि सर्व प्राचार्य यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो की त्यांनी याला परवानगी दिली आणि आपल्यासारखं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर, संतपीठावर येऊन आम्हाला जे आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं सुंदर असा हा प्रेरणादायी व्याख्यानाचा, नॉट लेक्चर, हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना